स्वतःच्या मालकीचे प्लॉट विकून आमदार संजय गायकवाड यांची अतिवृष्टीग्रस्तांसाठी 25 लाखांची मदत। आजच डीडीद्वारे मुख्यमंत्री सहाय्यता निधीत मदत जमा। राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेतीचं, पिकाचं आणि घरांचंही मोठं नुकसान झालं आहे। त्यामुळे सामाजिक बांधिलकी जपत बुलढाण्याचे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी आपल्या मालकीचे 2 प्लॉट विकून मिळालेले 25 लाख रुपये हे पूरग्रस्तांच्या मदतीसाठी दिले आहेत। आजच मदत डीडीद्वारे मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा केली जाणार आहे। सोबतच दानशूर व्यक्तींनी देखील समोर येऊन सढळ हाताने मदत करण्याचं आवाहन आमदार संजय गायकवाड यांनी केलं आहे। नष्ट झाली असेल तर ते मात्र परिवार पुढचे 5-10 वर्ष सुधारू शकत नाही। म्हणून आज शेतकऱ्यांना प्रत्येकाने मदतीचा हात देण्याची आवश्यकता आहे। आणि म्हणून आपल्याला माहिती आहे की माझा शिवसेनेचा धर्म आणि आमचं काम चिपळूणला मागे घटना घडली तर आम्ही इथून 35 लाखांची मदत पाठवली। मागे शेतकऱ्याला बैल जोडी द्यायची तर आपण तिकडे पण मदत केली। आपल्याकडे कोणाचं घर जळालं, कोणाच्या घरी मयत झाली तर आपण लगेच त्याला 6 महिन्याचा किराणा आणि पैसे आपण त्या ठिकाणी देतो। जवळपास अपंग शाळेच्या 26 मुली मी आमदार झाल्यापासून अंध आणि अपंग मुली आपण दत्तक घेतलेल्या आहेत। म्हणजे अशा सगळ्या दुःखाच्या क्षणामध्ये आपण साथ दिली पाहिजे। आणि म्हणून आज मी माझ्या वतीने 25 लाख रुपयाची मदत ही या उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना देणार आहे। या 25 लाखातनं किमान 100 शेतकरी परिवारांचा जरी उद्ध्वस्त झालेलं परिवार बसलं तरी त्याचा एक आत्मिक आनंद आपल्याला त्या ठिकाणी असणार आहे। हे पैसे देताना मी माझे सर्वे नंबर 44 मधले 2 प्लॉट याची इसार पावती करून ही रक्कम या ठिकाणी आली। खरेदी अजून व्हायची बाकी आहे, पण 25 लाखाची इसाराची रक्कम मी या ऑफिसला आणलेली आहे। आणि ती रक्कम मी डीडीच्या माध्यमातून किंवा चेकच्या माध्यमातून सीएम फंडामध्ये त्या ठिकाणी देणार।